मी अर्चना संपत राळेभात। आज 2025 सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद लागलेली आहे। दोन दिवसापूर्वी आचारसंहिता लागली आणि सगळ्यांची घाईला सुरुवात झाली। अनपेक्षित अशी अचानक शासनाने तारीख दिल्यामुळे सगळ्यांची भरपूर धांदल उडालेली आहे आणि सगळेच उमेदवार आम्ही फार असे काल सगळे म्हणजे एकदम असे डिप्रेशनमध्ये गेले सगळे। अरे बापरे, आता इतके लगी इलेक्शन लागलं असं सगळेजण म्हणजे ह्याच्यातच गेले होते, कारण की कालावधी हा खूप थोडा आहे आणि निवडणूक आमची 8 ते 10 वर्षापूर्वीपासून लांबलेली असलेली निवडणूक अचानक लागल्यामुळे सगळे उत्साहाचं वातावरण आहे आणि सगळीकडे आनंदाचंही वातावरण आहे, टेन्शनचं पण वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि हे आजची ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा की आमच्याकडे 8 ते 10 वर्षापूर्वीपासून कोविडपासून इलेक्शन झालेलं नाही आहे आणि खूप 8 ते 10 वर्षापासून आमच्यातले सर्वसाधारण कुटुंबातले सगळे आम्ही इच्छुक आहोत की आपण एक उमेदवारी करणार आहेत, एक समाजसेवेचं एक माध्यम आपल्यामधून हे होणार आहे असं करणार आहे। आणि मी अर्चना संपत राळेभात माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्फत हे या इलेक्शनमध्ये आज पाऊल ठेवलेलं आहे। मी माझ्या कार्यामध्ये आज 17 वर्ष झाले एक समाजसेविका म्हणून काम करते। मी माझ्या माध्यमातून जेवढे समाजासाठी जी काही कामं करता आले ते केले, कुठल्याही निस्वार्थीपणे मी ती कामं केली आणि नंतर आता दादांकडे म्हणजे मी इथून मागं भारतीय जनता पार्टीचं 17 वर्ष प्रामाणिक काम केलं आणि त्याच्यानंतर काही मतभेद झाल्यामुळे किंवा काही अडचणीत आल्यामुळे मी पुन्हा शरदचंद्रजी पवार या गटात पक्ष प्रवेश केला आणि दादांच्या मार्फत काम करण्याचा निर्णय घेतला। आणि तो निर्णय घेण्याचं कारण एक की दादांपुढे एक विजन आहे, विकासाचं विजन दादांमध्ये आहे। कारण आमच्याकडे जवळपास 10 ते 15 म्हणजे तसं जर विचार केला तर 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती। गेल्या पंचवार्षिकपासून रोहितदादा आमदार झाले आणि विकास काय असतो, विकास कशाला म्हणतात हे आत्ताशी जामखेडकरांना अनुभवायला मिळालं। आणि आता जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या शासकीय इमारती, सगळे रस्ते, तसा जर विचार केला तर एक डिवायडर काय असतं हे सुद्धा ग्रामीण भागातल्या महिलांना आमच्याकडे माहीत नव्हतं। ते दादा आले, दादांपासून विकास माहीत झाला, कामं माहीत झाली। आमच्याकडे नागेश्वर परिसर असा होता की मी त्या भागात खूप 15 वर्ष राहिले, संध्याकाळी जर जायची वेळ आली ना तिथं भीती वाटायची असा परिसर होता। पण दादांनी आज नाना पार्क तिथं केल्यामुळे इतका एक जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना फिरायला जाण्यासाठी, व्यायामासाठी लहान मुलं तिथं जाऊ शकतात। थोड्या वेळ एक विरंगुळा म्हणून चला बाबा आपण कुठं बसायचं असं एक ठिकाण दादांनी निर्माण करून दिलं। बऱ्याचशा मंदिराचे जीर्णोद्धार दादांमार्फत झाले आणि दादांचं विजन हे एक टक्केवारीचं विजन नसून विकासाचं विजन आहे आणि हा मुद्दा मला फार आवडला, म्हणून मी दादांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला। आणि माझ्याहीकडून या नगर परिषदेमध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे। दादा जी जबाबदारी देतील किंवा पक्षश्रेष्ठी जे सांगतील ती जबाबदारी मी घेण्यास तयार आहे आणि माझ्या पक्षाचं काम इमानदारीपूर्वक करायला तयार आहे। पण ह्याच्यातून जर मला संधी मिळाली तर माझ्या मार्फतही अशीच समाजसेवा व्हायला पाहिजे आणि दादांचे विजनमध्ये मलाही कुठेतरी खारीचा वाटा म्हणून काम करण्याची संधी मिळावं, त्याच्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली।